सर्व मंत्री महोदय, सर्व आजी माजी आमदार खासदार, पक्षाच्या सर्व लेवलचे पक्षाचे पदाधिकारी, मीडियाचे प्रतिनिधी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर मला जो विषय दिला होता तो विषय संविधान, लोकशाही आणि संघराज्य. थोडासा अवघड विषय आहे, परंतु गटामध्ये चर्चा खूप चांगली झाली. अनेकांनी अनेक सूचना केल्या. त्याच्यामधल्या अनेक गोष्टी अशा आहेत की त्या विस्तारानं चर्चा करायला पाहिजे होत्या, परंतु दिलेल्या वेळामध्ये ते शक्य नव्हतं. आणि म्हणून मी माननीय अजितदादा आणि तटकरे साहेबांना विनंती करेन की या विषयावर संपूर्ण एक दिवसाचं शिबिर किंवा चर्चासत्र घेण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामधून अनेक गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी येतील. आता संविधान हे आपल्या देशाचा राज्यव्यवस्थेचा मूळ आत्मा आहे, गाभा आहे. या संविधानाप्रमाणेच मग सरकार असेल, संसद असेल, न्यायालय असतील, इलेक्शन कमिशन असेल किंवा तत्सम ज्या देशाला डिलिव्हर करणाऱ्या या ज्या बॉडीज आहेत, या बॉडीजमध्ये त्याचा सगळ्याचा उल्लेख आहे. खरं तर आपली राज्यघटना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आपल्याला मिळाली, त्या राज्यघटनेमध्ये अनेक गोष्टींचा त्या ठिकाणी उहापोह करण्यात आलेला आहे आणि अनेक विषयांच्या संदर्भात अतिशय स्पष्ट अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. मग न्यायालयांचे अधिकार काय, संसदेचे अधिकार काय, जनतेचे अधिकार काय, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आणि त्याच्याच बरोबरीनं देश आणि राज्य यांच्यामधले परस्पर संबंध, या संबंधाच्या संदर्भामध्ये सुद्धा घटनेमध्ये विवेचन केलेलं आहे. आपण आपली राज्यघटना एवढंच म्हणतो, पण त्याच्यामधल्या काही ज्या बाबी आहेत, ज्या बाबी सरकारच्या लेवलला किंवा पक्षाच्या लेवलला त्याची जी चर्चा व्हायला पाहिजे ती चर्चा होत नाही. आणि म्हणून ग्रुपमध्ये जी चर्चा झाली त्याच्यामध्ये संविधानाच्या संदर्भात एक सूचना करण्यात आली की संविधानाच्या साक्षरतेसाठी आपल्या पक्षाने काहीतरी ठोस उपाययोजना हाती घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ, गाव तेथे संविधान स्तंभ आणि प्रत्येक गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं किंवा सरकारच्या वतीनं हे स्तंभ उभे करावेत. चारही बाजूला भारतीयांची प्रतिज्ञा, राज्यघटनेचं प्रिएम्बल, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि नागरिकांची मूलभूत कर्तव्य या गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी असला पाहिजे.
भारत माझा देश आहे या प्रतिज्ञेच्या वाचनाचं आम्ही शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये बंधनकारक करणं आवश्यक आहे की ज्याच्यामधून नव्या पिढीला सुद्धा या गोष्टीच्या संदर्भामध्ये एक त्याची माहिती होऊ शकेल. आदरणीय प्रफुल्लबाईंचं मी स्वागत करतो. अलीकडच्या काळामध्ये प्रादेशिक अस्मिता कठोर होत आहेत. जरी आपली लोकशाही असली, आपला एक देश असला, आपलं संघराज्य कल्पना असली, तरी प्रादेशिक अस्मिता कठोर होत असताना आणि प्रादेशिक पक्ष उदयाला येत असताना भारतीय हा जो बंधुभाव आहे, आपल्या घटनेतला मूळ गाभा, तो थोडासा मागे पडतोय असं आमचं मत आहे. आणि हा बंधुभाव जागवण्यासाठी या गोष्टी कराव्यात अशी अपेक्षा आहे. बऱ्याच वेळेला संविधानामध्ये तरतुदी आहेत आणि त्याला अनुषंगिक कायदेसुद्धा केलेले आहेत, परंतु जनतेला जो न्यायालयामध्ये किंवा सरकार दरबारी जो न्याय मिळतो तो अतिशय विलंबाने मिळतो. न्यायालयाच्या संदर्भात मी काही बोलू इच्छित नाही, परंतु एखादं साधं जमिनीचं भांडण असलं, आजोबांनी केलेलं अपील हे नातवाला सुद्धा त्याचा निर्णय मिळत नाही आणि त्याच्यामुळं समाजामध्ये एक प्रकारची अस्वस्थता तयार होते. याच्याकडे आपण बारकाईने पाहिलं पाहिजे. आता ज्यावेळेला आपण लोकशाहीबद्दल बोलतो त्यावेळेला आपल्या देशामध्ये विविधतेमध्ये एकता हे आपल्या लोकशाहीचं खरं वैशिष्ट्य आहे. मतांचा अधिकार हे आपल्या हातातलं अस्त्र आहे आणि लोकशाहीमधील भावना आणि या रुजवण्यासाठी समता, बंधुता, एकता या त्रिसूत्रींचं युवा पिढीमध्ये जनजागरण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी लोकशाहीवादी विचार, लोकशाहीवादी प्रतिमा, महापुरुषांच्या विचारधारांचा सतत पुरस्कार करणं आणि त्यांच्या विचारांशी सुसंगत देशाचा किंवा राज्याचा कारभार असणं किंवा पक्षाची भूमिका असणं, या गोष्टी ह्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि हे करण्यासाठी आपण जिल्हा लेवलला सुद्धा आपण जर काही शिबिरं त्या ठिकाणी घेतली तर त्याचा फायदा होऊ शकेल. आता आपल्याकडे जी त्रिस्तरीय राज्यव्यवस्था आहे, संघ, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खालच्या पातळीवरची, तर त्यांचं सक्षमीकरण करण्याची गरज आहे. आता बऱ्याच वेळेला कायदे काही होतात, त्या कायद्यांचा उपयोग होण्याच्या ऐवजी अनेक वेळेला तोटा त्याचा होतो. आता ज्या परिस्थितीत ते कायदे झाले त्याच्यावर मी माझं मत व्यक्त करत नाही, मी फक्त झालेली चर्चा मांडतो. पण आज जो माहितीचा अधिकार हा कायदा आहे आणि त्याच्याचबरोबर बदल्यांचा जो कायदा आहे, त्याच्यामुळं तालुका पातळीच्या लेवलला किंवा जिल्हा पातळीच्या लेवलला अधिकाऱ्यांच्याकडून त्याच्यामध्ये आपल्याला जो न्याय मिळत नाही ही गोष्ट आहे. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला ही जिल्हावार शिबिरं जर घेतली तर ते चांगलं होईल असं आमचं मत आहे. आणि त्याच्यामधून ही त्रिस्तरीय व्यवस्था जी आहे ही बळकट होईल. आणि आज महानगरपालिकेमध्ये पाहिलं
तर निवडून आलेल्या नगरसेवकांच्या ऐवजी कमिशनर जास्त पॉवरफुल आहे किंवा बाकीच्या संस्थांमध्ये सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती आहे. ज्या वेळेला स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी आणि घटना बनवताना घटनाकारांनी जी भूमिका मांडली त्याच्यामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण करायचं आणि गाव पातळीपर्यंत निर्णय घ्यायला, समजा आता 5व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना मिळणारा पैसा, परंतु त्याच्यावरच्या मर्यादा मी नंतर कधीतरी मांडेन, वेळेअभावी मला वाटतं वेळ संपला आहे. आणि आता थेट सरपंचांच्या निवडणुका, थेट नगराध्यक्षांच्या निवडणुका, याच्यामधून फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत याचा विचार करून याच्याबद्दलची पक्षाची भूमिका आपली स्पष्ट असली पाहिजे आणि आपण पुढे गेलं पाहिजे. न्यायालयीन निवाड्यांचा सुद्धा जलद गतीनं निपटारा करण्यासाठी काहीतरी व्हायला पाहिजे. आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर महिलांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्यासाठी महाराष्ट्राच्या अत्याचाराच्या विरोधात गुन्हेगारांना शिक्षा करण्याकरता महाराष्ट्राच्या विधानसभेने शक्ती कायदा मंजूर केला, परंतु अजूनही तो कायदा अंमलात आला का नाही आला मला माहिती नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे तो कायदा अजूनही प्रलंबित आहे. आणि म्हणून हा न्यायालयीन विलंब टाळण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायला पाहिजे. आता एक नवीन गोष्ट समोर येते की आपण आता पार्लमेंटनी निर्णय घेतला आहे, केंद्राच्या सरकारने निर्णय घेतला, आम्ही वर्तमानपत्रातच वाचलं आहे, आम्हाला त्याच्याबद्दल फार डिटेल नाही, आपल्या भाषणामध्ये आपण त्याचा उल्लेख करा. पण महिलांना आरक्षण देण्याच्या संदर्भातला जो निर्णय लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जो घेतला गेलेला आहे, मग त्याच्यासाठी काही वेगळ्या सीट निर्माण केल्या जाणार आहेत का किंवा आहेत त्याच्यामधूनच दिलं जाणार आहे का, याच्या संदर्भातली स्पष्टता आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या पक्षाच्या वतीनं महिलांचं संघटन हे तितकंच बळकट करण्याच्या बाबतीत आपल्या पक्षाने एक ठोस भूमिका घेतली पाहिजे. संघराज्याच्या संदर्भामध्ये राज्यघटनेमध्ये याच्या संदर्भात अतिशय स्पष्ट त्या ठिकाणी मांडलेलं आहे, स्पष्टता केलेली आहे. मात्र बऱ्याच वेळेला या केंद्र आणि राज्य यांचे जे संबंध आहेत हे संबंध राजकीय भूमिकांच्यावर ठरतात. तर त्याच्यामध्ये संघराज्य ही कल्पना दृढपणानं अंमलबजावणी होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. राज्यपालांचे अधिकार, सरकारचे अधिकार याच्यामध्ये स्पष्टता आली पाहिजे. राज्यांची आर्थिक सहायता अबाधित ठेवण्याच्या संदर्भामधली भूमिका घेण्याच्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि आणखीन बरेच विषय आहेत, परंतु आता वेळ कमी आहे तर मी 2च मिनिटात संपवतो की या पूर्व काळामध्ये, जुन्या काळात म्हणजे आपण सगळे यायच्या आधी सरकारमध्ये एखादा कायदा जर मंजूर व्हायचा असेल तर त्याची चर्चा आधी पक्षाच्या कोर कमिटीमध्ये किंवा पक्षाच्या कार्यकारिणीत केली जायची आणि मग तो कायदा त्या ठिकाणी संमत व्हायचा. आता आपल्याला आज ते कदाचित शक्य नाही, कारण आपण आज वेगळ्या परिस्थितीमध्ये आहोत आणि ते शक्य होणार नाही. परंतु निदान एखादा कायदा मंजूर झाल्यानंतर तरी त्याच्या संदर्भामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी एक मार्गदर्शन करणं किंवा समजावून सांगणं हे आवश्यक आहे. आणि शेवटी आपली जी भूमिका आहे ती शाहू फुले आंबेडकरांचे विचार हीच आपली भूमिका आहे आणि त्या भूमिकेशी सुसंगत भूमिका ही आपली पक्षाची असली पाहिजे, हेच आहे. आणि याच्यापेक्षा बरंच आहे ते मी लिहून पाठवीन किंवा जेव्हा शिबिर होईल त्यावेळेला मांडेन. आपल्याशी सुद्धा ज्यावेळेला संधी मिळेल त्यावेळेला या सगळ्या गोष्टी करतील. त्याच्यामधून गावातला शेवटचा माणूस हा संतुष्ट झाला पाहिजे, ही भूमिका या गोष्टीच्या मागे आहे. क्लिष्ट विषय होता, कमी वेळ होता,
माझ्या परीनं माझ्या बुद्धीप्रमाणे जेवढं मांडायचं तेवढं मी मांडलं, बाकीचं नंतर मांडेन. मला संधी दिल्याबद्दल मी माननीय अध्यक्षांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.